हाय गायज, मी आहे तुमची निकिता आणि मी तुम्हाला घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ। मग ह्या समर वेकेशनमध्ये तुमचं काय प्लॅनिंग आहे? आम्ही तर गेलो होतो इमॅजिका थीम पार्कला आणि हा थीम पार्क खूप मस्त होता। आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं आणि हा तिथला बाहेरचा व्ह्यू आहे जिथे तिकीट सेंटर आपण ऑनलाईन जरी केलं असेल तर त्याचे पास वगैरे मिळतात। आम्ही गोल्डन पास केला होता पूर्ण डेचा, ज्याच्यामध्ये आम्हाला 1 टाईमचं जेवण फ्री होतं। आणि हा आहे नायट्रो, तिथला थीम पार्कमधली सगळ्यात मोठी राईड म्हटलं तरी चालेल। तर नायट्रो आणि 360 या दोन्ही सगळ्यात मोठ्या राईड्स आहेत तिथल्या। आणि हा तुम्हाला आवाज बघून तुम्हालाही गुजबम आलेत ना अंगावरती? मला तरी खूप भीती वाटली होती, पण मी ठरवलं होतं की आपण थ्रिल करणारच आहोत आज। आणि हे तिथले खूप सारे थीम्सचे थोडेफार व्हिडिओज आहेत जे मी तुमच्या संगे शेअर करते। आणि ओव्हरऑल तिथलं कसं सगळं वातावरण होतं आणि तिथला कसा व्ह्यू होता हा व्हिडिओ मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये दाखवते ह्या। तर हा तिथला व्ह्यू होता, तिथे आर्टिफिशियल धबधबे केले होते। पुन्हा मग त्याच्यानंतर नाईटला तिथे लाईट शो असतो आणि तो एकदम मस्त आहे। पूर्ण दिवसभरात आपण थ्रिलिंगवाल्या राईड्स घेतल्यानंतर जो नाईटला जो लाईट शो बघण्याचा जो आनंद आणि एक्सपिरियन्स होता ना, तो मला सगळ्यात जास्त आवडला। आणि हा लाईट शो मला खूप जास्त आवडला होता, तुम्ही पण बघू शकता। किती मस्त वाटतं ना, म्हणजे मला दिवसभरातलं थोडंफार गरमी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी गार वारं आणि हा लाईट शो आणि ते सॉंग्स आणि त्या सॉंग्सवरती तिथले लाईटचे आणि पाण्याचे जे त्यांनी शो केला होता तो मला सगळ्यात जास्त आवडला। आणि खरंच खूप मस्त आहे। मला वाटतं की आपण ऑलवेजच वॉटर पार्कला जातो, तर काहीतरी नवीन म्हणून तुम्ही आय थिंक थीम पार्कला जाऊ शकता आणि एक्सपिरियन्स खूप मस्त आहे। आणि ज्यांना राईड्स किंवा ॲडव्हेंचरस काहीतरी थ्रिलिंगवालं करायला आवडतं तर त्यांनी मस्ट व्हिजिट करावं इमॅजिका थीम पार्कला। हे कोणतंही मी पेड प्रमोशन नाही करत आहे, पण मला खूप भारी वाटलं म्हणून मी सांगते। वर्थ इट आहे खरं, जर आपण जे पैसे घालत होतो आणि तो जो आनंदाचा जो थ्रिलवाला एक्सपिरियन्स असतो तो सगळ्यात मस्त असतो। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी एवढंच तुम्हाला सांगते आणि हा होता फर्स्ट पार्ट। सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला बाकीच्या राईड्स सांगेल। थँक्यू।